समोर येते 2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मोठी बातमी आता समोर येते। सर्व 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। 2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरण सर्व 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्याची माहिती आता सध्या समोर येते। आताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। 2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आता ही मोठी अपडेट समोर येते। सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। 11 आरोपींची नोंद होती। 11 आरोपींना आता निर्दोष त्यांची सुटका करण्यात आलेली आहे। मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरण 2006 मधील हे प्रकरण सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली। मुंबई हायकोर्टाकडून आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। या संदर्भात सुनावणी झाली आहे मुंबई हायकोर्टामध्ये। मुंबई हायकोर्टाने निर्दोष सुटका केली। या सर्व 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात आता मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडलेली आहे। यामध्ये सर्व 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली। यामध्ये आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। एकोणीस वर्षांनंतर आरोपींची निर्दोष सुटका झाली। सर्व 11 आरोपींची निर्दोष सुटका मुंबई हायकोर्टाने केलेली आहे। आज ही सुनावणी पार पडली। 2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरण यामध्ये सर्व 11 आरोपींची आता मुंबई हायकोर्टाकडून निर्दोष सुटका करण्यात आली आहे। जवळपास 19 वर्षांनंतर आता आरोपींची निर्दोष सुटका झालेली आहे। या प्रकरणात मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली आहे। या सुनावणी दरम्यान आता मुंबई हायकोर्टाने या आरोपींची निर्दोष सुटका केली आहे। 19 वर्षांनंतर आरोपींची निर्दोष सुटका झाल्याची माहिती सध्या समोर येते। मुंबईतील लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरण 2006 मधील हे प्रकरण मुंबई हायकोर्टाकडून आरोपींची निर्दोष सुटका केली गेली आहे। 19 वर्षांनंतर आरोपींना आता या ठिकाणी निर्दोष सांगण्यात आलेला आहे। मुंबई हायकोर्टाकडून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। 19 वर्षांनंतर आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। मुंबई हायकोर्टात या संदर्भात सुनावणी पार पडली। 2006 मधील हे प्रकरण मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरण आणि आता या घडीतली ही सर्वात मोठी बातमी। सर्व 11 आरोपींची निर्दोष सुटका मुंबई हायकोर्टातल्या या सुनावणीमध्ये आता करण्यात आली आहे। मुंबई हायकोर्टाकडून आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। 19 वर्षांनंतर आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। 2006 मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरण आणि या प्रकरणातील ही मोठी अपडेट। सर्व 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। 19 वर्षांनंतर आता या ठिकाणी सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टाने आता त्यांची सुटका केली आहे। निर्दोष सुटका करण्यात आली आहे। मुंबई हायकोर्टाकडून या 11 आरोपींना निर्दोष आता सांगण्यात आलेला आहे। 19 वर्षांनंतर आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली। 2006 मधील हे प्रकरण मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण आणि यामध्ये आता मुंबई हायकोर्टाकडून या आरोपींना निर्दोष सांगण्यात आले। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चितच एकंदरीतच संपूर्ण देशाला हादरवणारा हा जो मुंबई लोकलमध्ये झालेला जो साखळी बॉम्बस्फोट होता त्यामध्ये तब्बल 209 लोकांचा मृत्यू झालेला होता। मात्र 19 वर्ष हा खटला चालल्यानंतर आता 11 जे दोषी ठरले होते या खटल्यामध्ये त्यांची आता मात्र निर्दोष सुटका झाल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान हा खटला चालू असताना एकाचा मृत्यू झालेला होता। मात्र 5 जणांना या प्रकरणामध्ये याआधी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली होती, तर 7 जणांना जन्मठेप सुनावण्यात आलेली होती। मात्र आता जर पाहिलं तर या 12 पैकी एका जणांचा मृत्यू झाल्यानंतर 11 जणांची निर्दोष मुक्त झालेली आहे। त्यामुळे आता सरकारसमोर मोठा आव्हान असेल की सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन या दोषींना पुन्हा एकदा शिक्षा सुनावण्यासाठी सरकारला यश येते का? कारण आपण पाहत असू
मोठ्या संख्येने त्यावेळी संताप होता. 209 लोकांना मृत्यू झाल्यामुळे हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जात होता. आणि या हल्ल्यानंतर आता अशा प्रकारे जर दोषींची निर्दोष मुक्तता होत असेल तर निश्चितपणे मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा संतापाची लाट उसळू शकते. परिणामी आता उच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालाला कशा प्रकारे राज्य सरकार आव्हान देतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. नीलम. जी, नक्कीच. या संदर्भात आता पुन्हा एकदा काही मागणी केली जाणार आहे का हायकोर्टामध्ये या संदर्भात? निश्चित आता उच्च न्यायालयाच्या निकालामध्ये ज्या बाबी नोंदवल्या जातील त्यामध्ये नेमकं कुठे सरकार कमी पडलं बाजू मांडण्यामध्ये हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण सरकारवरती टीकेची झोड आता उठू शकते. कारण अशा प्रकारे जर सुरुवातीला दोषी ठरलेल्या आरोपींना निर्दोष न्यायालय मुक्त करत असेल तर निश्चितपणे पुरावे सादर करण्यामध्ये कुठेतरी सरकार कमी पडलंय अशी आता टीका विरोधकांकडून केली जाऊ शकते. न्यायमूर्ती अनिल किरोर असतील किंवा एस चांडकाळ असतील यांचा हा निर्णय आहे आणि या निर्णयामुळे कुठेतरी आता जनभावना पुन्हा एकदा आक्रोश व्यक्त होऊ शकतो. कारण आपण पाहिलं असेल जी मुंबई लोकल एकंदरीत सगळ्यात मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते याच्यामध्ये हा बॉम्बस्फोट घडवण्यात आलेला होता आणि 209 लोकांना नीलम यामध्ये मृत्यूचा सामना करावा लागला होता. शेकडो लोक जखमी झालेले होते. परिणामी या सर्व विक्टीम जे आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळाला होता या खटल्याच्या पहिल्या लागलेल्या निकालामध्ये, ज्यामध्ये 5 लोकांना दोषींना फाशी तर 7 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. मात्र आता या 12 पैकी एक जणांचा मृत्यू झाल्यानंतर 11 लोकांची निर्दोष मुक्त झाल्यामुळे आता सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान असेल मुंबई उच्च न्यायालयामध्ये फेर याचिका दाखल करणं किंवा या संदर्भात न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेणं. त्यामुळे आता न्यायालय नेमकं न्यायालयामध्ये कुठल्या न्यायालयामध्ये सरकार पहिल्यांदा जातंय आणि कुठल्या आता विशेष सरकारी वकिलांची नेमणूक या प्रकरणात करते हे पाहावं लागेल. जी, नक्कीच. या घटनेनंतर संपूर्ण मुंबई हादरली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय की 200च्या वर या ठिकाणी मृत्यू झालेले होते नागरिक आणि अनेक लोक यामध्ये जखमी सुद्धा झालेले होते. संतापाची लाट सुद्धा उसळू शकते. विरोधकांकडून आता पुन्हा एकदा या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या या ठिकाणी आता तयारीत आता पाहू शकतो आपण. चेतन, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? कारण आपण जर पाहिलं असेल तर 2006 मधील जो हा बॉम्ब ब्लास्ट होता याच्यामध्ये त्याची भीषणता इतकी तीव्र होती की त्यावेळी आपण पाहिलं असेल अक्षरशः रेल्वे डब्याचे चिंधडे उडालेले होते आणि त्यानंतर सातत्याने हजारो लोकांनी मोर्चे काढलेले होते, रस्त्यावर उतरलेले होते आणि या संदर्भात न्याय मागण्याची याचिका सुद्धा पुढे आलेली होती. आपण पाहिलं असेल 189 लोकांचा तर जागीच मृत्यू झाल्याची नोंद त्यावेळी आलेली होती. काही जणांचे गंभीर जखमी होते, त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आणि हा मृत्यूचा आकडा जवळपास 209 पर्यंत पोहोचलेला होता. आणि त्यानंतर या 12 आरोपींना न्यायालयाने एकंदरीतच जे शिक्षा सुनावलेली होती त्यामध्ये 5 जण जे प्रमुख याच्यामध्ये जे आरोपी आढळलेले होते त्यांना थेट फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. मात्र 7 जणांनाही त्यांचा हस्तक्षेप पाहता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. मात्र अशा प्रकारे फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा असतानाही जर उच्च न्यायालयामध्ये ज्या आरोपींनी धाव घेतली होती त्यांना जर निर्दोष मुक्त झाले असेल तर निश्चितपणे सरकारी यंत्रणेवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील. जे तपास अधिकारी आहेत त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाईल. कारण जर पुराव्याअभावी अशा प्रकारे जर आरोपींची थेट निर्दोष मुक्तता होत असेल तर निश्चितच तपास यंत्रणेचं कुठेतरी हे मोठं अपयश मानलं जाऊ शकतं. परिणामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाऊ शकते. एक तातडीची बैठक होऊ शकते आणि या संदर्भात जे निर्देश आहेत ते दिले जाऊ शकतात. जी, नक्की. चेतन, या संदर्भात आता वरती सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली जाऊ शकते का? त्या संदर्भात काय माहिती मिळते? निश्चितच. कारण जर सुरुवातीला तपास यंत्रणांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे जर 12 जणांना दोषी मानलं जात असेल आणि त्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता होत असेल तर निश्चितच सरकारला पुन्हा एकदा आपला स्टँड मजबूत करण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल आणि या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर तातडीने कुठेतरी जे पुराव्यांमध्ये कुठे सरकार कमी पडलं असेल, यंत्रणा कमी पडली असतील त्या पुराव्यांची जुळवाजुळव करावी लागेल आणि नेमकं चेतन, मी आपल्याला थोडं थांबवते. आपल्यासोबत कायदेतज्ञ प्रदीप घरत हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत. सर, लोकशाहीमध्ये आपलं स्वागत. आपण आताची ही मोठी बातमी पाहतोय. या ठिकाणी 2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाने आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. नमस्कार. जर माननीय उच्च न्यायालयाने आरोपींची सुटका केली असेल तर त्या सत्र न्यायालयाने जी जजमेंट दिली त्या जजमेंट मध्ये जे काय त्याची कारण मीमांसा केली असेल त्याची पूर्ण पडताळणी उच्च न्यायालय करतं.
त्यामुळे उच्च न्यायालयाच्या पुराव्याच्या पडताळणीत त्यांना योग्य असा विश्वासार्ह पुरावा वाटला नसेल, म्हणून त्यांनी आता त्यांची सुटका केलेली दिसते. जी, कुठेतरी सरकारकडून हे पुरावे सादर करण्यामध्ये कुठेतरी कमी पडल्याची आता चर्चा रंगू लागली आहे. ज्या वेळेला उच्च न्यायालयात असं ऑब्झर्वेशन असतं की पुरावा पुरेसा नाही, याचाच अर्थ दुसरा अर्थ असा होतो की ज्या संस्थेने जो पुरावा ज्या प्रकारे सादर केला गेला तो निश्चितच पुरावा सादर करण्यात ती संस्था कमी पडलेली आहे, असंच आपल्याला अर्थ काढायला लागेल. काय वाटतं आता या निर्णयाच्या विरोधामध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली जाऊ शकते का? होय, या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात निश्चितच धाव घ्यावी लागेल आणि मग त्यामुळे सुप्रीम कोर्ट मीमांसा करेल की सत्र न्यायालयातील ज्यांच्यासमोर खटला चालला त्या न्यायालयांची बाजू, त्या न्यायालयांची जी कारण मीमांसा आहे ती योग्य, उच्च न्यायालयाने अपिलात जी कारण मीमांसा घेतली ती योग्य. कारण असं कित्येक खटल्यात झालेलं आहे की उच्च न्यायालयाची कारण मीमांसा सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने बाजूला ठेवून सत्र न्यायालयाचा निर्णय. जी जी, धन्यवाद प्रदीप सर, आपण दिलेल्या या माहितीसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी. आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत. भाग्यश्री, आपण पाहतोय मुंबईकरांची लाईफलाईन लोकल आणि 2006 मधील ही दुर्घटना, ज्यामध्ये बॉम्बस्फोट, साखळी बॉम्बस्फोट प्रकरण, अनेक लोकांचा मृत्यू झाला होता, अनेक जण जखमी झाले होते आणि आता मुंबई हायकोर्टाचा आता हा निर्णय येतोय. सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. नक्कीच नीलम, खरं तर पुराव्याअभावी ही सुटका झालेली आहे असं न्यायमूर्तींचं म्हणणं आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांचा हा निर्वाळा आहे. खरं तर ह्याची जी सुनावणी होती ती जानेवारी महिन्यातच पूर्ण झालेली होती आणि कोर्टाने हा जो रिझल्ट आहे तो राखीव ठेवलेला होता. येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर कारागृहात दोषींना ठेवण्यात आलेलं होतं आणि या दोषींना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी देखील लावलेली होती सुनावणीच्या दरम्यान. मात्र ही जी फाशी रद्द झालेली आहे, सर्वजण आता निर्दोष सुटलेले आहेत. त्यांना तातडीने जेलमधून सोडण्याचे आदेश देखील उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. खरं तर कुठेतरी पुरावे अभावी हा निर्णय झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मात्र आपण जर बघितलं तर विशेष न्यायालयाचा निर्णय जो होता तो वेगळा होता. तो फाशी देण्याचा निर्णय होता आणि बॉम्बे उच्च न्यायालयाने याच संदर्भात एक वेगळी भूमिका घेतलेली पाहायला मिळते. नेमकं या संदर्भात आता ज्या वेळेला सुप्रीम कोर्टात जातील त्यावेळेला सुप्रीम कोर्ट विशेष कोर्टाचं जे रिझल्ट आहे तो आणि उच्च न्यायालयाने दिलेला आदेश, दोन्ही आदेशांची पडताळणी करतील आणि त्यानंतर काय पुरावे विशेष न्यायालयाने बघून हा निर्णय दिला होता त्या आधारे किंवा उच्च न्यायालयाचं नेमकं काय म्हणणं आहे हे सगळं ऐकून त्याच्यावर निर्णय देण्यात येईल. मात्र ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की फाशी रद्द झालेली आहे, सर्वजण निर्दोष सुटलेले आहेत. कारण 2006च्या आठवणी सांगणारे अनेक जण खरं तर पुरावे आहेत ज्याच्यामुळे विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावलेली होती. मात्र ज्या वेळेला ही उच्च न्यायालयामध्ये घटना पोहोचली त्यावेळेला तेवढे सक्षम पुरावे उच्च न्यायालयाला वाटले नाहीत आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला पाहायला मिळतो. नीलम जी, नक्कीच. काय वाटतं की या निर्णयाविरोधात आता सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली जाऊ शकते का? नक्कीच सुप्रीम कोर्टात धाव घेतली जाणार, कारण ही गोष्ट अत्यंत महत्वाची होती आणि देशासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट होती. मुंबई सारखा विभाग आहे जिथे लोकल ट्रेन जीवन मरणाचा प्रश्न असतो आणि त्याच लोकल ट्रेनमध्ये ऐन गर्दीच्या वेळेला 2006 मध्ये ज्या पद्धतीने विविध स्टेशनवर साखळी बॉम्ब स्फोट झाले होते त्या साखळी बॉम्बस्फोटमध्ये खरं तर साकीब नाचन याचा देखील सहभाग असल्याचं म्हटलं जातं. जो साकीब नाचन आता काही दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झालेला होता आणि तो दिल्लीमध्ये होता. त्याच्यामध्ये त्याचा मोठा सहभाग असल्याचं बोललं जातं आणि या सगळ्यानंतर आता देखील आपण जेव्हा बघितलं त्यावेळेस जेव्हा पहलगाम सिंदूर ऑपरेशन झालं त्याच्यानंतर देखील काही लोकांना ताब्यात घेण्याचं काम सुरू होतं. यावेळी देखील साकीब नाचनच्या घरी जाऊन या सगळ्या संदर्भात चौकशी करण्यात आलेली होती आणि साकीब नाचनचा तो एरिया जो होता बोरिवली गाव, पडघ्याजवळ हे गाव आहे, त्या गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात रेड टाकल्या गेल्या होत्या आणि त्यावेळेला त्याच्या आधी देखील अनेक जण त्या गावामधले असंही सांगतात की अजूनही तिथे दहशतवादी कारवाया चालतात. तर ह्या सगळ्यात असं अंतर्गत
अंतर्गत जोडणी जी आहे ती नेमकी कशा पद्धतीने होती ही बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात नक्कीच आपलं भारत सरकार या संदर्भात सुप्रीम कोर्टात जाणार अशी एकंदरीतच आशा सध्या सगळ्यांनाच लागून राहिलेली पाहायला मिळते. जी नक्कीच आपण पाहतोय की आता फाशीची शिक्षा रद्द झाली, आता निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. जनता कुठेतरी आता आक्रमक पाहायला मिळत आहेत. आता आपण पाहतोय की तपासादरम्यान 400 जणांना अटक करण्यात आली होती, मात्र आता या ठिकाणी आपण पाहतोय की आरोपींची निर्दोष सुटका करण्यात, ज्यामध्ये 11ची संख्या या ठिकाणी आता माहिती समोर येते. भाग्यश्री, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नीलम, हॅलो. जी बोला भाग्यश्री, बोला. नक्कीच नीलम, खरं तर ह्या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर आता उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची जी मागणी आहे ती तर जोर धरू लागेलच. मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर जो सुरक्षेचा मुद्दा आहे तो देखील पुन्हा एकदा ऐरणीवर येऊ शकतो. कारण हे सगळे जण निर्दोष सुटल्यानंतर पुन्हा हे नेमके कुठे जातात, यांचं नेमकं कोणाशी संबंध येत आहेत, हे नेमके कोणाशी कनेक्टेड आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर पाक व्याप्त काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने अतिरेकी संघटना काम करतात त्या संघटनांना हे लोक मिळालेले आहेत का, हे सगळं बघणं आता पोलिसांचं जबाबदारी आणखीन वाढवणारं ठरणार आहे. कारण नेमके सुटल्यानंतर इतके दिवस जेलमध्ये असलेले लोक सुटल्यानंतर नेमकं काय कशा पद्धतीने ते रिॲक्ट होत आहेत हे बघणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. या व्यतिरिक्त किती दिवसात सर्वोच्च न्यायालयात आपण जातोय, भारत सरकार जातंय हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. नीलम, जी धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.